श्री स्वामी समर्थ. अधिक मासात घरी लावा असा दिवा. अधिक मास वात कशी करावी, मुलांच्या सुखी आणि उज्ज्वल भविष्यासाठी विशेष उपाय. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक परिवारामध्ये. मैत्रिणींनो, अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. हा फक्त एक अतिरिक्त महिना नाही, तर हा असा पवित्र काळ मानला जातो ज्यामध्ये केलेली भक्ती, जप, अन्नदान आणि दिव्याची सेवा अनेक पटींनी फळ देते. असं म्हटलं जातं की या महिन्यात घरामध्ये श्रद्धेने दिवा लावला, विशेष वात तयार करून भगवान विष्णूंना अर्पण केली तर घरातील नकारात्मकता दूर होते, मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होते, घरात शांतता राहते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. पण अनेक लोकांना माहिती नसतं अधिक मासात दिवा कसा लावावा, वात कशी तयार करावी, कोणत्या दिवशी करावी, कुठला मंत्र म्हणावा आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष उपाय कोणता करावा. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो अनेक घरांमध्ये श्रद्धेने केला जातो आणि ज्यामुळे मुलांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल जाणवतात असं मानलं जातं. चला तर मग भगवान विष्णूचं नाम घेऊन सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मासाचे महत्त्व. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत पवित्र महिना मानलं जातं. याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. पुराणांमध्ये सांगितलं आहे की या महिन्याला भगवान विष्णूंनी स्वतःचं नाव दिलं आणि या महिन्यातच भक्ती करणाऱ्या भक्तांवर विशेष कृपा करण्याचं वचन सुद्धा त्यांनी दिलं. म्हणूनच या महिन्यात जप, उपवास, दान, दिव्याची सेवा, तुळशी पूजा आणि विष्णू नामस्मरण या गोष्टींना खूपच महत्त्व दिलं जातं. विशेषतः संध्याकाळी लावला जाणारा दिवा हा घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी खूपच शुभ मानला जातो. अधिक मासात दिवा का लावावा यामागचं तुम्हाला कारण माहीत नसेल तर ऐका. दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तर तो श्रद्धेचं, भक्तीचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. असं मानलं जातं की घरामध्ये नियमित दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, घरामध्ये शांतता वाढते, मुलांचं मन अभ्यासाकडे लागायला मदत होते, भीती आणि अस्वस्थता कमी होते, घरातील वाद कमी होतात, लक्ष्मीचं आगमन होतं. विशेषतः अधिक मासात लावलेला दिवा हा अत्यंत पुण्यदायी मानला जातो. अधिक मासामध्ये कोणकोणत्या वेळेला दिवा लावावा. मैत्रिणींनो, अधिक मासात दिवा लावण्यासाठी 2 वेळा अत्यंत शुभ मानल्या जातात. सकाळी सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी. विशेषतः संध्याकाळी तुळशीपुढे किंवा देवघरात तुपाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. दिवा लावताना मन शांत असावं, राग, भांडणं नसावीत, नकारात्मक विचार मनामध्ये नसावीत, हे शक्य तितकंच टाळावं. अधिक मासात वात कशी तयार करावी. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया अधिक मासासाठी विशेष वात कशी तयार करावी. ही वात श्रद्धेने तयार केली जाते आणि अनेक घरांमध्ये आजही ही परंपरा पाळली जाते. त्यासाठी काय काय साहित्य लागते तर स्वच्छ कापूस घ्या, थोडंसं हळदी कुंकू त्याला लावा, तूप किंवा तिळाचे तेल घ्या, छोटासा दिवा आणि त्या दिव्यामध्ये एक पिवळं फूल ठेवा. आता वात तयार करण्याची पद्धत आपण जाणून घेऊया. वात तयार करण्याची पद्धत आहे. सर्वप्रथम स्वतःचे हात स्वच्छ धुवा. शांत मनाने देवाचं नामस्मरण घ्या. स्वच्छ कापसाची लांब वात तयार करा. वात तयार करताना मनामध्ये भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. काही महिला वात तयार करताना भगवान विष्णूंचं नामस्मरण करा
काही महिला वात तयार करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणतात. तयार केलेली वात तुपामध्ये हलकीशी भिजवा. नंतर दिव्यामध्ये ठेवून श्रद्धेने प्रज्वलित करा. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष दिवा. मैत्रिणींनो, अनेक आई-वडील आपल्या मुलांसाठी खूप म्हणजे खूपच चिंतित असतात. मुलाचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, राग खूप वाढतो, मोबाईलची सवय खूप लागते, भीती वाढते, एकाग्रता जास्त प्रमाणात कमी होते. अशा वेळी अनेक घरांमध्ये श्रद्धेने हा उपाय केला जातो. कोणता उपाय आहे तर ऐका. अधिक मासातील कोणत्याही गुरुवारी करायचा. तुळशीपुढे तुपाचा दिवा लावायचा. 2 वाती वापरा. मुलाचं नाव मनामध्ये घ्या. भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करा. यानंतर हा मंत्र 21 वेळा तुम्ही म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. असं श्रद्धेने केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं असं मानलं जातं. दिवा लावताना कोणत्या चुका टाळाव्यात? कारण दिवा लावताना भरपूर चुका हे होतच असतात. काही छोट्या चुका टाळणं महत्त्वाचं मानलं जातं. सर्वात पहिली चूक, घाणेरड्या ठिकाणी दिवा लावू नका. दुसरी चूक, रागामध्ये पूजा करू नका. तिसरी चूक, मनामध्ये नकारात्मक विचार असताना अजिबात दिवा लावू नका. तिसरी चूक, तुटलेला दिवा अजिबात वापरू नका. चौथी चूक, दिवा विझताना फुंकर मारू नका. पाचवी चूक, देवघरात मोठ्याने भांडण करू नका. आणि शेवटची 6वी चूक, नकारात्मक बोलणं जास्त टाळा. तुळशीपुढे दिवा लावण्याचं महत्त्व. मैत्रिणींनो, तुळस हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. अधिक मासात तुळशीपुढे दिवा लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहतं, मन शांत होतं, भक्तिभाव वाढतो, मुलांना चांगले संस्कार सुद्धा मिळतात. अनेक घरांमध्ये संध्याकाळी संपूर्ण परिवार तुळशीपुढे एकत्र प्रार्थना सुद्धा करतो. यामुळे घरात प्रेम आणि एकोपाही वाढतो. एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते, ऐका. आता मी तुम्हाला एक छोटी पण प्रेरणादायी कथा सांगते. एका गावात एक आई राहत होती. तिचा मुलगा अभ्यासामध्ये खूपच कमजोर होता. त्याचं मन सतत मोबाईलमध्येच असायचं. घरात सतत तणाव असायचा. एकदा त्या आईने एका वृद्ध महिलेला विचारलं, माझ्या मुलाचं मन अभ्यासामध्ये लागतच नाही, तर मी काय करू? त्या वृद्ध महिलेने सांगितलं, अधिक मास सुरू आहे. दररोज संध्याकाळी तुळशीपुढे श्रद्धेने दिवा लाव आणि तुझ्या मुलासाठी तू प्रार्थना कर. त्या आईने श्रद्धेने हा उपाय सुरू केला. हळूहळू घरातील वातावरण बदलायला लागलं. मुलाचं मन शांत होऊ लागलं, अभ्यासामध्ये लक्ष वाढलं आणि घरात सकारात्मकता वाढली. मैत्रिणींनो, ही कथा आपल्याला श्रद्धेची शक्ती सांगते. अधिक मासामध्ये म्हणायचे मंत्र कोणकोणते आहेत? पहिला आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. दुसरा आहे श्री विष्णवे नमः. तिसरा मंत्र आहे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. चौथा आहे ओम नमो नारायणाय नमः. हे सर्व मंत्र मन शांत करण्यासाठी आणि भक्तिभाव वाढवण्यासाठी म्हटले जातात. जर तुम्हालाही तुमच्या मुलाचं मन शांत करायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांचा नामस्मरण करावं. मुलांसाठी सकारात्मक वातावरण कसं तयार करावं? मैत्रिणींनो, फक्त दिवा लावणं पुरेसा नाही, घरातील वातावरणही सकारात्मक असणे तेवढंच महत्त्वाचं आहे. मुलांसमोर भांडणं करू नका.
भांडणे टाळा. सकाळी भक्तिगीते लावा. मुलांना प्रेमाने समजवा. आरडाओरडा करून किंवा मार देऊन समजावू नका. दररोज देवाचे नाम घ्यायला सांगा. अभ्यासासाठी शांत वातावरण तयार करा. तुम्ही रागाऐवजी थोडासा संयम ठेवा. विशेष गुरुवारी एक उपाय तुम्ही नक्कीच करा. अधिक मासातील कोणत्याही गुरुवारी हा उपाय करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिवळे कपडे घाला. भगवान श्री विष्णूंना हळदी कुंकू वाहा. तुपाचा दिवा नक्कीच लावा. त्यांना केळी अर्पण करा. 11 वेळा श्री विष्णू मंत्र म्हणा. मुलांच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करा. असं श्रद्धेने केल्याने मनाला समाधान सुद्धा मिळतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. दिव्याशी संबंधित काही पारंपरिक श्रद्धा. मैत्रिणींनो, अनेक घरांमध्ये असं मानलं जातं की दिवा सतत शांत जळत असेल तर घरातील वातावरण हे चांगलंच असतं. तुपाचा दिवा भक्ती आणि शांततेचं प्रतीक मानला जातो. संध्याकाळी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. देवघर स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे देवघर स्वच्छ ठेवत जा. एक आईसाठी खास संदेश. मैत्रिणींनो, आईची प्रार्थना खूपच शक्तिशाली मानली जाते. जेव्हा आई मनापासून आपल्या मुलांसाठी देवाकडे प्रार्थना करते तेव्हा त्या प्रार्थनेमध्ये प्रेम, काळजी आणि आशीर्वाद असतो. म्हणूनच अधिक मासात मुलांसाठी प्रार्थना करा. त्यांना प्रेम द्या, चांगले संस्कार द्या, देवभक्ती शिकवा. कारण खरे संस्कार हेच मुलाचं सर्वात मोठं धन असतं. जीवन बदलणारे काही छोटेसे नियम जे तुम्हाला माहीत नसतील. माहीत असूनही तुम्ही काही आयुष्यामध्ये बदल घडवत नसाल. सकाळी लवकर उठा. घर स्वच्छ ठेवा. देवाचे नामस्मरण करा. तुळशीला पाणी घाला. गरजू व्यक्तींना मदत करा. अन्न वाया घालवू नका. अन्नदान करायला शिका. मोठ्यांचा आदर करा. राग वैताग कमी करा. हे सर्व करायला तुम्ही अजिबात विसरायचं नाही. अधिक मास हा फक्त धार्मिक परंपरा नाही तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी आहे. या अधिक मास महिन्यात श्रद्धेने दिवा लावा. भगवान विष्णूचं नामस्मरण करा आणि आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना करा. लक्षात ठेवा, घरातील प्रेम, शांतता आणि चांगले संस्कार हेच खरे सुख आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्कीच लिहा. तुमच्या आणि तुमच्या परिवारावर भगवान विष्णूंची कृपा सदैव राहो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. श्री हरी श्री विष्णू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय नमः. धन्यवाद.